काय म्हणताय मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे लाईफ इन द लेअर्स चॅनलमध्ये. आणि तुम्हाला दिसतच असेल टेरेसवरती आली आहे. माझं हे म्हणणं आहे की पहिला माझा आजचा डेली व्लॉग बघा आणि नंतर मी तुमच्याशी बोलेल. सकाळ झाली आणि सूर्य उगवला, पण त्यापेक्षा आधी मी उठले. का? कारण माझी मम्मा होती ऑफ ड्युटी आणि माझ्यावर आलं होतं फुल घरगुती रिस्पॉन्सिबिलिटी मिशन. सर्वात आधी तर टफीचं दर्शन घेतलं, कारण सगळं काम सुरू होण्यापूर्वी थोडं मोटिवेशन तर हवंच. त्याच्यासोबत तर मस्त मजेत खेळत होती मी, तर खूप मजा आली, खूपच जास्त. तोही माझ्याकडे बघून जणू तू मला पहिले बाहेर सोड बाई, आज काय जाणार आहेस देव जाणे. म्हणून मी पण सोडून दिला रागाच्या भरात त्याला. तर आता सुरू होतंय दिवसाचा मुख्य भाग, लंच ऑपरेशन. आटा बनवणं, हातात पीठ, डोक्यात विचार, पाणी किती घालायचं, आणि शेवटी जे झालं ते समजलंच नाही, सॉफ्ट बॉल की कडक बॉल. मग चालू झाला माझा दुसरा राऊंड, कांदा चिरायचा. पहिला कांदा चिरला की लगेच अश्रू आले, पण भावना नाही हो, फक्त कांदा. टोमॅटो मात्र फुल ॲटिट्यूड. जणू की ते मला म्हणे, बाई मला नीट कट कर, नाहीतर मी फाटेन. नंतर आला माझा आवडता भाग, तडका. थोडं तेल, थोडी मोहरी आणि माझा ओव्हर आत्मविश्वास. भाजीचा सुगंध असा की घरभर पसरलेला. वा, काय कलर आलाय. पण चव बघू नका, ती अजून मिस्ट्री आहे बरं का. भाजी होताच विचार आला, चला आता आमटी पण करूया. पण त्याआधी सर्वात महत्त्वाची एंट्री, चहाची. जसं की टेन्शन फ्री चाय मेड बाय. चहा कपात टाकला आणि बस, चहा मिशन पूर्ण. आता ही डाळ भाजली. अचानक असं वाटत होतं पॉपकॉर्न सारखी डाळ उडू लागली. विचार आला, मी तर मास्टर शेफ बनायचं होतं, पण हे काय डिझास्टर शेफ बनली. पण काय, शेवटी तडका देऊन ती करी कडकच बनवली बरं का. तो तर अशातला प्रकार झाला की मी तिला जळवली आणि तिने मला चव दिली. आता हेच बघा ना, कशी टकटकीत मस्त झाली आहे. आणि आता माझा सर्वात मोठा कॉम्बॅट, चपाती मिशन. मी गोल करण्याचा प्रयत्न केला, पण ती चपाती म्हणाली स्वतःच, नाही ग, मी आज त्रिकोण बनते, नको गोल बनायला. त्यावर टफी पण हसला. मी म्हटलं, टफी शांत बस, आज मी शेफ आणि तू जज. काही पण असो, चपाती खाण्यासारखी झाली ना, मग बस ना, मग विषय नाही. मग काय, थोडी साफसफाई केली. सगळं झाल्यावर विचार केला, आता थोडा मनाचं अन्न पण हवं का नाही. मग घेतला माझा पेन, रंगीत पेपर आणि सुरू केलं मंडाला थेरी सेशन. मग काय, डायरेक्ट रेषांमध्ये गुंतले, डिझाईन वाढवलं आणि प्रत्येक भागात मला माझं शांत मन आणि कला दिसते. कधी फूल, कधी बॉर्डर, कधी पॅटर्न, आणि फायनली अशी डिझाईन रेडी झाली म्हणता की स्वतःच बघत बसली त्याला. मग थोडं सगळं आर्ट झाल्यानंतर मन शांत झालं. मग विचार केला, चला काहीतरी लिहूया. मग लिहिली कविता. भाजी झाली काळी, मन झालं उजळ, आणि शेवटी थोडी अभ्यासही केला, कारण थकवा आला तरी गिल्ट नको. सो गाईज, हा होता आजचा ब्लॉग. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो, शेअर करायलाही विसरू नका. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.